समूळ सोडा हा भ्रम. साई म्हणावे जरी देहा, तरी त्या नावची नाही विदेहा. रूपही नाही वस्तूसी पहा, रूपातीत श्री साई. देह तरी नाशिवंत, वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूतांतर्गत, अनाद्यनंत निजवस्तू. त्यातील शुद्ध सत्वात्मक, ब्रह्मरूप चैतन्य देख. जड इंद्रिया जो चालक, साई नामक ती वस्तू. ती तो आहे इंद्रियातीत, इंद्रिये जड ती ते नेणत. तीच इंद्रिया प्रवर्तवीत, चाळवीत प्राणाते. त्या शक्तीचे नाम साई, तिजवीण रिता ठाव नाही. तिजवीण ओस दिशा दहाही, भरली पाही चराचरी. तीच की ही अवतार स्थिती, तीच होती आधी अव्यक्ती. नामरूपी आली व्यक्ती, समरसली अव्यक्ती कार्यांती. अवतार कृत्य संपवूनी, अवतारी ही देह त्यजूनी. जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनी, तैसीच ही करणी साईंची. गुप्त भावे येता मनी, जैसे स्वामी गाणगा भुवनी. पर्वतयात्रेसी जातो म्हणूनी, गेले निघूनी एकाकी. भक्तांनी धरिता अडवून, तयांचे केले समाधान. लोकाचारी हे माझे गमन, गाणगा भुवन सोडीना. कृष्णातीरी प्रातस्नान, बिंदुक्षेत्री अनुष्ठान. मठात करावे पादुका पूजन, तेथेच निरंतर वास माझा. तैसीच साई बाबांची परी, निधन केवळ लोकाचारी. पाहू जाता स्थिरचरी, सर्वा अंतरी श्री साई. जैसी जयाची भजन स्थिती, तयासी तैसी नित्य प्रचिती. संदेह काही न धरावा चित्ती, मरणातीत श्री साई. साई भरला स्थिरचरी, साई सर्वांच्या आत बाहेरी. साई तुम्हा आम्हा भीतरी, निरंतरी नांदतसे. साई समर्थ दीनदयाळ, भावार्थी भक्त प्रणतपाळ. परम प्रेमाचे ते भूकाळ, अति स्नेहाळ सकळिका. जरी चर्मचक्षुंसी न दिसती, तरी ते तो सर्वत्र असती. स्वये जरी सूक्ष्मत्वी लपती, तरीही लाविती वेड आम्हा. त्यांचे निधन केवळ ढोंग, आम्हा फसविण्या आणिले सोंग. नटनाटकी ते अव्यंग, भंगोनी अभंग जाहले. त्यांची या ठाई जो अनुराग, तेणे करूनी पाठलाग. अंती लावू तयांचा माग, कार्यभाग साधू की. मनोभावे पूजा करिता, भक्तिभावे तया आठविता. अनुभव येईल सकळ भक्ता, सर्व व्यापकता दिसेल. उत्पत्ती स्थिती आणि लय, चित्स्वरूपा यांचे न भय. ते सदा सर्वदा चिन्मय, विकारा आश्रय ना तेथे. जैसे सुवर्ण सुवर्णपणे, राही अलंकाराही विणे. केली नाना परींची आभरणे, तरी न सोने पण त्यागी. परोपरीचे अलंकार, हे तो सर्व विनाशी विकार. आटिता उरे हेम अविकार, नासे आकार नामही. तरी या हेमी हा हेमाडपंत, विरोनी जावो समूळ नितांत. एवं गुण साई पदांकित, आप्रलयांत वास करो. पुढे केला 13वा दिन, बाळासाहेब भक्तरत्न. मिळवून या ग्रामस्थ ब्राह्मण, उत्तर विधान आरंभिले. करूनिया सचैल स्नान, बाळासाहेब हस्ते जाण. करविली तिलांजुली तिलतर्पण, पिंड प्रदान ही केले. सपिंडी आदिक उत्तर क्रिया, शास्त्राधारे त्या त्या समया. जाहल्या मासिकासह अवघिया, धर्मन्यायाप्रमाणे. भक्तश्रेष्ठ उपासनींनी, जोगां समवेत जाऊनी. भागीरथीच्या पवित्र स्थानी, होम हवनीय संपादिले. ब्रह्मभोजन अन्न संतर्पण, यथा सांग दक्षिणा प्रदान. करूनी सशास्त्र विधिविधान, आले ते परतोन माघारा. नाही बाबा ना संवाद, आता जरी हा ऐसा भेद. परी दृष्टी पडता ती मशीद,
गत सुखानुवाद आठवती. बाबांची नित्य आसन स्थिती, घ्यावयात येची सुखानुभूती. उत्तमोत्तम आलेख्य मूर्ती, मशिदी प्रीती स्थापिली से. जाहली साई देह निवृत्ती, प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती. वाटे निजभक्त भावार्थी, पुनरावृत्तीच ही मूर्त. श्यामराव उपनामे जयकर, तयांनी ही रेखिली सुंदर. ऐसी ही प्रतिमा मनोहर, स्मरण निरंतर देतसे. जैसे हे प्रसिद्ध चित्रकार, तैसेची बाबांचे भक्त ही थोर. बाबांची या आज्ञेनुसार, वर्तती विचारपूर्वक. यांची या ही हस्ते करून, सुंदर छायाचित्रे घडवून. करविली भक्त भवनी स्थापन, धरावया ध्यान धारणा. संतांसी नाही कधीही मरण, पूर्वी अनेकदा याचे विवरण. झालेच आहे असेल स्मरण, न लगे स्पष्टीकरण आणिक. बाबान आज देहधारी, तरी जो तयांचे स्मरण करी. तया ते अजूनही हितकारी, पूर्वील परी सदेहसे. कोणास काही बोलून गेले, परीन काही अनुभवा आले. जरी ते देहावसानही झाले, म्हणून ते राहिले न मानावे. बोल बाबांचे ब्रह्मलिखित, विश्वास धरून पहावी प्रचित. अनुभव आला जरी न त्वरित, येणार तो निश्चित कालांतरे. असो या जोगांचे नाव येता, कथेत आठवली आडकथा. ऐका तियेची ही अपूर्वता, दिसेल प्रेमळता साईंची. जरी असे हा त्रोटक संवाद, गुरुभक्तांसी अतिबोधप्रद. सभाग्य तो ज्या वैराग्यबोध, अभागी बद्ध संसारी. एकदा जोग बाबास पुसती, अजून ही माझी काय स्थिती. विचित्र माझी कर्मगती, पावेन सुस्थिती केव्हा मी. बहुत वर्षे अनन्य सेवा, घडली आपुली मजला देवा. तरी या चंचल चित्ता विसावा, अजूनी नसावा हे काय. ऐसा कैसा मी दुर्भागी, हीच का प्राप्ती संत संगी. सत्संगाचा परिणाम अंगी, कवणिया प्रसंगी भोगीन मी. परिसूनी ही भक्ताची विनंती, साई समर्थ परम प्रीती. जोगास काय प्रत्युत्तर देती, स्वस्थ चित्ती परिसावे. दुष्कर्माची होईल होळी, पुण्य पापाची राख रांगोळी. पाहीन तुझिया काखेस झोळी, तै तुझ भाग्यशाली मानीन. उपाधीचा होईल त्याग, नित्य भगवत भक्तीचा लाग. तुटतील आशा पाश सांग, तै मी तुझ सभाग्य मानीन. विषयासक्ती मानून त्याज्य, मी तू पण सर्वथा अयोग्य. जिव्हा उपस्थ जिंक हो योग्य, तै मी तुझ सभाग्य मानीन. असो यावर काही काले, बोल बाबांचे अनवर्थ झाले. सद्गुरु कृपे जोगास आले, वैराग्यचे वदले बाबा ते. नाही पुत्र संतती पाश, कलत्र लाविले सद्गतीस. देहत्यागा आधी संन्यास, झाले की वैराग्य सहजची. असो हे जोगही भाग्यवान, सत्य झाले साई वचन. अंती होऊनी संन्यास संपन्न, ब्रह्मी विलीन जाहले. जैसी जैसी साईंनी कथिली, तैसीच परिणामी स्थिती झाली. उक्ती साईंची सार्थ झाली, भाग्यशाली जोग खरे. तात्पर्य बाबा दीनदयाळ, भक्त कल्याणा लागी कनवाळ. अर्पित बोधामृताचा सुकाळ, शिर्डीत त्रिकाळ तो परिसा. जया माझी आवड मोठी, तयांचे मी अखंड दृष्टी. तया मजवीण ओस सृष्टी, माझी याच गोष्टी तयामुखी. तया माझे अखंड ध्यान, जिव्हेसी माझेच नामावर्तन. करू जाता गमनागमन, चरित्र गायन माझे तया. ऐसे होता मदाकार, कर्मा कर्मी पडेल विसर. जेथे हा मत्सेवेचा आदर, तिष्ठे मी निरंतर तेथेची. मज होऊन अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण. तयाचे मज माथा ऋण, फेडीन उद्धरण करूनिया.
आधी मजन दिधल्या वाचून करिता भोजन रसप्राशन जया माझे हे निदिध्यासन तया आधीन मी वर्ते माझीच जया भूक तहान दुजे न जाते मज समान तयाचेच मज नित्य ध्यान तया आधीन मी वर्ते पिता माता गणगोत आप्त इष्ट कांता सुत या पासाव जो परावृत्त तो चिकी अनुरक्त मतपदी वर्षा काळी नाना सरिता महापूर समुद्रा मिळता विसरती सरितापणाची वार्ता महासागरता पावती रूप गेले नाम गेले जळही जाऊन सागरी मिसळले सरिता सागर लग्न लागले द्वैत हारपले एकत्वी पावोनी ऐसी समरसता चित्त विसरले नामरूपता ते मजसी पाहिल निज स्वभावता नाही मज परता ठावतया परीस नव्हे मी दगड ऐसे जना करावया उघड पुस्तक पंडिती करोनी बडबड लोहाचे अगड आणिले तई मजवरी करिता घाव उलट प्रकटता सुवर्ण भाव माझे दगडपण जाहले वाव अनुभव नवलाव दाटला विना अभिमान अणुप्रमाण मज हृदयस्था यावे शरण होईल अविद्या तात्काळ निरसन श्रवण कारण संपेल अविद्या प्रसवे देहबुद्धी स्तव आधिव्याधी तीच की लोटी विधी निषेधी आत्मसिद्धी विघातक म्हणाल आता मी आहे कोठे आता मी तुम्हा कैसा भेटे तरी मी तुमचिया हृदयीच तिष्ठे विना कष्टे सन्निकट म्हणाल हृदयस्थ कैसा कोण कैसे काय त्याचे लक्षण ऐसी काय तयाची खूण जेणे त्या आपण जाणावे तरी व्हावे दत्तावधान परिसा तयाचे स्पष्ट व्याख्यान जया लागी जाणे शरण तो हृदयस्थ कोण हे आता नाना नामे नाना रूपे सृष्टी माझी भरली अमूपे जयांची कवणाना करवती मापे मायेची स्वरूपे ती अवघी तैसेच सत्वरज तमगुण तया त्रिगुणा ओलांडून सत्तेचे जे स्फुरे स्फुरण ते रूप जाण हृदयस्थाचे नामरूप विरहितपण उर्वरित जे तुझे तूपण तेच हृदयस्थाचे लक्षण जाणूनी शरण त्या जावे मीच तो तू ऐसे पाहता हीच दृष्टी पुढे विस्तारता भूतमात्री ये निजगुरुता ठावन रिता मजविना ऐसा अभ्यास करिता करिता अनुभवा येईल माझी व्यापकता मग तू मजसी पावूनी समरसता पूर्ण अनन्यता भोगीसील चित्स्वरूपी अनुसंधान लाधेल होशील शुद्धांतःकरण घडेल हे तुझ गंगा स्नान गंगा जीवन नातळता प्रकृती कर्माचा अभिमान जेणे पावे दृढ बंधन तया बिलगून देती सज्ञान अंतरी सावधान सदैव स्वस्वरूपी मांडून ठाण चळेन तेथून अणुप्रमाण तया समाधी वा उत्थान नाही प्रयोजन उभयांचे म्हणून श्रोतया चरणी माथा ठेवोनी विनवी अति सप्रेमता देवा संता भक्ता समस्ता ठाई प्रेमळता आदरावी बाबा कितीदा सांगून गेले कोणी कोणास छद्मी बोलले त्याने माझेच वर्म काढिले जिव्हारी खोचले मज जाण कोणी कोणास दुर्वचे ताडिले तेणे मज तात्काळ दुखणे आणिले तेच जेणे ते धैर्ये सोशिले तेणे मज तुष्टविले बहुकाळ ऐसा भूतमात्राच्या ठाई अंतर्बाह्य भरला साई एका प्रेमा वाचून काही आवडच नाही तया ते परममंगल हे परमामृत साई मुखी सर्वदा स्त्रवत कोणा सभाग्या हे नाही अवगत प्रेम अत्यंत भक्तार्थ हे जया पंक्तीचा लाभ दिधला जया संगे हासला खेळला तयास मायेचा चटका लाविला वाटेल मनाला काय त्यांचे ऐसिया शिष्टाचिया भोजनी
मी तो उच्छिष्टाचा धनी, शीते शीत ठेविले वेचुनी, वाटितो शिराणी तयाची. झाल्या येथवरी ज्याच्या कथा, त्या काय ठाव्या हेमाडपंता. समर्थ साई तयांचा वक्ता, लिहिता लिहविता ही तोच. ऐसी ही साई समर्थ कथा, धायेन मन माझे कथिता. सदैव ध्यास लागला चित्ता, श्रोते ही परिसता आनंद. शिवाय जे साई कीर्ती गाती, तैसेच जे जे सद्भावे परिसती. उभय ही साई स्वरूप होती, हे दृढ चित्ती जाणावे. आता हा अध्याय करून पूर्ण, हेमाड साईंस करी समर्पण. प्रेमे धरी साईंचे चरण, पुढील निरूपण पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्याणं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई राम, ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम. आदि आधार न पाकर नाथ के, आदिनाथ कहे पाताल. नाथ नाथ जग कहे, जगन्नाथ कहे भूलोक. अंत न तेरा जानिके, अनंतनाथ कहे स्वर्गलोक. ऐसी परम शक्ति को बिनती करे, ब्रह्मा विष्णु महेश. नाथ नाथों के एक नाथ है, ऐसो कह नवनाथ. ऐसे नाथ को जग कहे, जय जय साईं नाथ. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई बाबा, साई बाबा, तुम ही हो दाता एक विधाता. तुम ही थे ईसा ईसाइयों के, नाम पलट कर बन गए साईं. हिंदुओं के तुम ही हो श्री राम, साईं राम कह सभी पुकारे. मस्जिद में तुझको अल्लाह पुकारे, नानक गूंजे हर गुरुद्वारा. ऐसे बाबा जग में आए, जिनकी महिमा कोई न जाने. जाने तेरा बचपन, साल पूरे 16 तक. जग उद्धार के लिए प्रकट हो गए गाँव शिरडी में. दत्ता जैसे किए गुरु अनेक, कबीर गोपाल और जावर. लालन पालन किए
थे गोपाल, सत्य की दीक्षा पूरी दी। दीक्षा शिक्षा पाकर पूरी, साईं बाबा बन गए, साईं श्री राम बन गए, साईं ईसु बन गए, साईं अल्लाह बन गए, साईं